एरवी अगदी लेकीकडे जायला धडपडत असता, पण आज मी थांबूया म्हणाले ना, तर लगेच अगदी निघायची घाई तुमची. हे असं असतं तुमचं, बोलण्यात बोलणं नसतं. काय गरज होती हो एवढ्या घाई घाईने इथे यायची? जरा तिथे थांबलो असतो, वैभवरावांना भेटलो असतो, बोललो असतो. कशी काय झोप लागते ना तुम्हाला, मला तर काही कळतच नाही. इथे माझी झोप उडालीये, तुम्ही अगदी कूस बदलून बदलून झोपताय. काय कटकट आहे का तुझी? झोप ना जरा शांतपणे. हो, तुम्ही आहात ना शांत, मग बास झालं. असं तुमच्यासारखं डोक्यावर बर्फाची लादी ठेवायला मला नाही जमणार. मला सांगा हो, तुम्ही काय एवढं घाईघाईने इथे यायचं ठरवलं? बघ मंदा, आपली आज तिकडे काहीही गरज नव्हती. मला होती ना, मला होती. हो, तुम्हाला दिसलं नाही का आपल्या मुलीचा चेहरा किती उतरला होता ते? ती नेहमी सारखी वागत बोलत नव्हती, नाही का लक्षात आलं तुमच्या? अगं सगळं लक्षात आलं, पण आपण काय करणार होतो? त्यांचं ते बघून घेतील. त्यांचं ते काय बघतील? काही बघत नाहीत ते. आणि वैभवराव तर अजिबात लक्ष देत नाही. सारखं त्यांच्या मागे हल्या हल्या करून लागायला लागतं, तेव्हा करतात ते काही. तेही आपलं काम नाहीये. लक्ष्मी करेल काय करायचं ते. हो, ती काय करेल? हे बघा, तिने जर काही केलं असतं ना, तर आतापर्यंत स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला गेली असती ती. ते काही नाही. मला माहिती आहे तुम्ही मला नाही म्हणणार आहात, पण मी ठरवलंय. आता काय? उद्या मी तिच्याकडे जाणार आहे परत. उद्या? हो. का? ओ, का काय? मला बोलायचंय. नाही, फार फार तर काय म्हणतील, म्हातारी येऊन सारखं सारखं बोलते, बोलू देत, चालेल मला ते. पण नक्की काय घडलंय, कुठे बिनसलंय, हे मला विचारायचंच आहे त्यांना. नाही नाही, तुम्ही नकाच येऊ. नाही, पुन्हा तिथे मला गप्प बस म्हणाल. मी जाणार आहे आणि मीच विचारणार आहे, एकटीच आणि उद्याच. विचारायला नको आपल्या लेकीच्या संसारात काय चाललंय ते? विचारणारच आहे. अरे बापरे, ती उद्याच जायचं म्हणते. आता काय करावं? उद्या वैभवचे आई वडील येत आहेत. उद्या खरं तर हिनं तिथे पावलंही ठेवतं कामा नये. नेमकी ही जाऊन काहीतरी बोलली तर परत भांडणाला विषय. काय करावं?